मॉर्निंग डिअर ग्लोरियन्स. गेल्या तासाला आपण निसर्गाला मोठा गुरु म्हटलेला आहे आणि निसर्ग म्हणजे बिनभिंतीची शाळा आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. कारण निसर्ग नेहमीच आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतो आणि आपलं जीवन घडवण्याचं काम करत असतो. या निसर्गाचं एक गाणं आहे आणि या गाण्यातूनच आज आपल्याला निसर्गातल्या विविध घटकांकडून काय शिकायला मिळणार आहे हे आपण पाहणार आहोत. हे जीवन गाणं, या जीवन गाण्याचे कवी आहेत नितीन देशमुख आणि त्यांनी आपल्याला तेच सांगितलेलं आहे की हे निसर्गातले विविध घटक सतत आपल्याला काहीतरी देत असतात, शिकवत असतात. आणि आज आपल्याला पाहायचंय की निसर्गातले हे घटक आपल्याला काय शिकवत आहेत. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकून गेले. सृष्टी, सृष्टी याचा अर्थ आहे निसर्ग, नेचर. पहिल्यांदा आपण या कवितेच्या ओळींमध्ये किंवा या कडव्यामध्ये आलेले काही कठीण शब्द पाहूया. निसर्ग, सृष्टी म्हणजे निसर्ग, नेचर. मंजूळ याचा अर्थ मधुर, गोड, स्वीट किंवा मेलोडियस. झिलमिलणारे, चकाकणारे, शायनिंग. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकून गेले. कवी सांगत आहे की या निसर्गाचं एक गाणं आहे आणि ते गाणं इतकं मंजूळ आहे, इतकं गोड आहे की ते गाणं मला जगायचं कसं हे शिकवण्याचं काम या निसर्गाने केलेलं आहे. मग या निसर्गामध्ये येणारे जे चंद्र तारे आहेत, हे चंद्र तारे सुद्धा मला जगायला शिकवतात. कसं शिकवतात बरं? कितीही काळोख पसरलेला असू दे, पण आकाशातला चंद्र, आकाशातले तारे आपल्याला धीर देण्याचं काम करत असतात, आपल्याला आधार देण्याचं काम करत असतात, आपल्याला थंडावा देण्याचं काम करत असतात. आपल्या डोळ्यांना त्यांचा प्रकाश शीतल वाटत असतो, आनंद देणारा वाटत असतो. दुसऱ्यांना आनंद द्या, दुसऱ्यांसाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवा आणि दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी जगा, दुसऱ्यांच्या आनंदासाठी झटा, प्रयत्न करा. हे सुद्धा आपल्याला हे चंद्र चांदणे शिकवत असतात. आपण मात्र सतत आपल्या अडचणींशी किंवा त्या अडचणींचा पाढा वाचत वाचत आपण रडत बसत असतो. पण रडू नका. हे निसर्गातले छोटे छोटे घटक सुद्धा आपल्याला बरंच काही शिकवत असतात, आनंद देत असतात. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. तो आनंद आपोआप तुम्हाला सापडतो आणि मग जीवनातली पॉझिटिव्हिटी जी आहे किंवा सकारात्मकता जी आहे, ही सकारात्मकता वाढतच जाते. पुढची ओळ आपण पाहूया. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पंथीचे जळणे मजला शिकून गेले. बघा, कवी सांगत आहेत की आज मानवता राहिलेलीच नाही. मानवता याचा अर्थ काय? ह्युमॅनिटी. प्रत्येक जण केवळ स्वतःचा विचार करत असतो, स्वतःच्या आनंदाचा किंवा स्वतःच्या सुखाचा विचार करत असतो. दुसऱ्यांना आनंद देण्याचं काम फार कमी प्रमाणात आज केलं जातं. याचं कारण
आपण चांगली मूल्य, चांगले विचार, चांगले संस्कार विसरत चाललो आहोत. आपण केवळ स्वतःच्या सुखासाठी जगत असतो, स्वतःच्या स्वार्थासाठी जगत असतो. आणि मग अशा वेळी वाईट गोष्टी ज्या आहेत, या वाईट गोष्टी बऱ्याच प्रमाणात आपल्या अवतीभोवती घडत असताना दिसतात. मग अशा वेळी या तुळशीतल्या पंतीकडे पहा. संध्याकाळच्या वेळी बऱ्याचदा आपण तुळशीच्या रोपाजवळ पंती किंवा दिवा लावत असतो. पंती याचा अर्थ काय? छोटा मातीचा दिवा. आणि तुळस तुम्हाला सगळ्यांना माहितीये, या तुळशीला पवित्र वनस्पती असं म्हटलं जातं. सायंटिफिकली किंवा खरं पाहायला गेलं तर तुळस ही वनस्पती जिला औषधी महत्व सुद्धा आहे आणि त्याचबरोबर ऑक्सिजन जास्तीत जास्त प्रमाणात देण्याचं काम ही वनस्पती करत असते. आणि म्हणूनच या वनस्पतीला पवित्र मानलं जातं. मग या वनस्पतीच्या किंवा या तुळशीजवळ जेव्हा संध्याकाळच्या वेळी एखादा दिवा लावला जातो, एखादी पंती लावली जाते, तेव्हा त्या पंतीचा प्रकाश किती छोटा असतो पहा. सूर्याच्या प्रकाशाच्या तुलने त्या पंतीचा प्रकाश काहीच नसतो, पण तरी सुद्धा ती पंती जळत असते आणि आपल्या अवतीभोवती प्रकाश निर्माण करत असते. तो प्रकाश सुद्धा आपल्याला आधार देण्याचं काम करत असतो. तो दिवा सुद्धा जरी छोटा असला त्याचा प्रकाश, तरी सुद्धा आधार वाटत असतो. त्या काळोखामध्ये कुठेतरी आपल्याला धीर येत असतो. स्वतः जळायचं आणि आपल्या अवतीभोवती इतरांना प्रकाश किंवा धीर देण्याचं काम करायचं, हे आपण या पंतीकडून शिकलं पाहिजे. आणि त्याचबरोबर स्वतः चांगले बना, स्वतः चांगल्या विचारांची किंवा चांगले संस्कार बाळगा. आपोआप तुमच्या अवतीभोवतीची माणसं सुद्धा सकारात्मक होतील, त्यांच्यातही चांगले विचार निर्माण होतील. हे आपल्याला या पंतीकडून शिकायचे, तिच्या त्या जळण्याकडून शिकायचे. याच्यातले काही कठीण शब्द आपण पाहूया. भरकटलेल्या याचा अर्थ दिशाहीन झालेल्या. संस्कार, चांगल्या विचारांची रुजवण किंवा ज्याला आपण म्हणतो गुड व्हॅल्यूज. जाण, भान, जाणीव, रिअलायझेशन. पंती म्हणजे मातीचा दिवा. मग या पंतीकडून काय शिकायचं? आपला प्रकाश छोटा असला तरी आपल्या आजूबाजूला असलेला परिसर आपल्या प्रकाशाने उजळून टाकायचं आणि स्वतः जळायचं आणि दुसऱ्यांना धीर द्यायचा, दुसऱ्यांना सकारात्मकता द्यायची, दुसऱ्यांना ऊर्जा द्यायची. हे काम ही पंती करत असते. आणि दुसऱ्यांसाठी जळणं हे आपल्याला ही पंती शिकवत असते. पुढचं कडवं आपण पाहूया. प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव कालावे. स्वैर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकून गेले. स्वैर, स्वैर याचा अर्थ स्वच्छंद, प्रीत. नदी, सरिता, तटिनी. सागर, समुद्र, सिंधू, रत्नाकर. तुम्ही नदीचं कधी निरीक्षण केलंय? नदीचं पाणी कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नसतं. ही नदी सतत वाहत असते आणि वाहत असताना ती तिच्या स्ट्रीम मध्ये किंवा तिच्या प्रवाहामध्ये जे काही येऊन मिसळतं त्याला बरोबर घेऊन ही पुढे पुढे जातच असते.
शेवटी ही नदी कोणाला जाऊन मिळते? समुद्राला जाऊन मिळत असते. ही नदी बघा, या नदीचं कवी काय सांगतायत पहा. प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव कालावे. स्वैर होऊनी नदीचे पळणे, जगणे मजला शिकून गेले. प्रेम काय ते कुणा न ठावे. ही नदी समुद्राला जाऊन मिळत असते. तिला माहित असतं की जेव्हा ती समुद्राला जाऊन मिळणार आहे तेव्हा तिचं पाणी कसं बनणार आहे? त्या समुद्रामुळे खारट बनणार आहे. त्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग राहणार नाही, हे तिला माहित असतं. पण तरी सुद्धा ती अगदी स्वैर होऊन, मुक्त होऊन, मोकळी होऊन, स्वच्छंद होऊन ती पळतच असते. आणि कोणासाठी पळत असते? त्या समुद्राला जाऊन भेटण्यासाठी, त्या समुद्रात विलीन होण्यासाठी आणि त्या समुद्रावर जीव ओवाळून टाकण्यासाठी ती पुढे पुढे जातच राहते. ती कुठेही एका ठिकाणी थांबत नाही आणि जाऊन ती समुद्राला मिळून जात असते. मग आपल्याला या नदीकडून काय शिकायचंय? तर प्रेमात समर्पण कसं असावं, स्वतःला कसं सरेंडर करावं आणि अगदी निस्वार्थपणे सेल्फलेसली कसं काय दुसऱ्याकडे, या समुद्राकडे सरेंडर व्हावं. कुठलाही स्वार्थ, कुठलीही अपेक्षा न ठेवता प्रेम समर्पण करणं, हे कोणाकडून शिकायचं असेल तर हे नदीकडून शिकायचंय. पुढचं पहा, पुढचं कडवं. बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले. चिवचिवणाऱ्या चोची मधले, दाणे मजला शिकून गेले. बुलंद, बुलंद याचा अर्थ आधी आपण बघूया. बुलंद, बुलंद याचा अर्थ विराट, प्रचंड, खूप मोठे. हौसले, इच्छा, स्वप्न, इरादे, ड्रीम्स, एम्बिशन. सोसले, सहन केले किंवा सहन करणे. बघा, बुलंद तरीही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले. चिवचिवणाऱ्या चोची मधले, दाणे मजला शिकून गेले. बघा, आपले आई वडील आपल्यासाठी किंवा त्यांच्या मुलाबाळांसाठी खूप मेहनत घेत असतात, खूप कष्ट घेत असतात आणि त्यांचं खूप चांगल्या प्रकारे संगोपन करत असतात आणि त्याच्यासाठी खूप हार्डवर्क सुद्धा ते करत असतात. का? कारण त्यांची एकच इच्छा असते की आपल्या मुलाने छान शिकावं, मोठं व्हावं, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण व्हाव्यात, त्यांची सगळी स्वप्न पूर्ण व्हावी आणि यासाठी ते सोसत असतात, कष्ट सहन करत असतात. अगदी चित्रात सुद्धा तुम्हाला दिसतंय की चित्रात दिसणारे पक्षी सुद्धा आपल्या मुलांना, आपल्या पिल्लांना भरवण्यासाठी दाणे देत असतात आणि हे दाणे देत असताना आपल्या पिल्लांचं संगोपन करण्यासाठी, आपल्या पिल्लांची भूक भागवण्यासाठी हे पक्षी खूप लांब लांब उडत जात असतात आणि अन्न शोधून आणत असतात. पक्ष्यांना मोठं, आपल्या पिल्लांना अन्न देत असतात, त्यांना मोठं करण्यासाठी, त्यांच्या पंखामध्ये बळ आणण्यासाठी, त्यांना तयार करण्यासाठी, त्यांना उडण्यासाठी हे पक्षी त्यांना तयार करत असतात. तसंच आपल्या आई वडिलांचं सुद्धा आहे. आई वडिलांनी खूप मोठ्या इच्छा आपल्या मुलाबाळांसाठी सॅक्रिफाईस केलेल्या असतात.
त्यांची ही खूप मोठी स्वप्न असतात. आणि मग आपल्या पिल्लांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांची स्वप्न साकार करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांचं चांगल्या प्रकारे संगोपन करण्यासाठी आपले आई वडीलही खूप मेहनत घेत असतात, हार्डवर्क करत असतात, खूप खस्ता खात असतात. मग या पक्ष्यांकडून किंवा आपल्या आई वडिलांकडून हेच आपल्याला शिकायचंय की स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत घेणं आणि योग्य प्रकारे संगोपन करणं, कष्ट सोसणं, हे आपण यांच्याकडून शिकलं पाहिजे. पुढचं कडवं बघा. सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थित प्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकून गेले. वृक्ष म्हणजे काय? झाड. अथांगता विशालता, मोठेपणा. स्थित प्रज्ञता अविचलता. अविचलता याचा अर्थ काय? being balanced even in the conditions of extreme happiness or unhappiness. कोणतीही परिस्थिती असली तरी बॅलन्स राहायचं. मग ती परिस्थिती आपल्या फेवरेबल असू दे किंवा अनफेवरेबल असू दे, पण तरीही स्थिर राहणं म्हणजेच काय? अविचलता, स्थित प्रज्ञता. घाव सोसणे, मार सहन करणे. प्रहार किंवा त्याला दुसरा शब्द आहे प्रहार सहन करणे. सागराची अथांगता अन ही वृक्षाची स्थित प्रज्ञता. समुद्र केवढा मोठा असतो, विशाल असतो. त्याच्या लाटा एकमेकावर आदळत येतच असतात आणि पुन्हा काठावर येऊन पुन्हा ते पाणी आतमध्ये समुद्रात जात असतं. मग ही विशालता काय आपल्याला शिकवते? घाव सोसणं, मार सहन करणं, काठावर आदळत राहणं आणि पुन्हा आतमध्ये समुद्रात आत जाणं. त्याचप्रमाणे झाडं सुद्धा पहा. ही झाडं आपल्याला सावली देत असतात, पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागा देत असतात, फळं देत असतात, फुलं देत असतात, इमारतीसाठी लाकूड देत असतात, फर्निचरसाठी लाकूड देत असतात, शीतलता देत असतात, थंडावा देत असतात, पावसाचे ढग अडवून ठेवत असतात, जमिनीत पाणी साठवून ठेवत असतात. इतकं सारं काही हे झाड करत असतात. पण बऱ्याचदा आपण काय करतो? आपल्या स्वार्थासाठी या झाडांना कापून काढतो, या झाडांना तोडत असतो. ही झाडं मार सहन करतात, घाव सहन करतात. कुऱ्हाडीचे घाव सहन केले तरी सुद्धा पडणारं झाड जे आहे, हे झाड आपल्या लाकडाने इतरांचं घर सजवण्याचं काम करत असतात. मग आनंदाचे क्षण असू देत किंवा दुःखाचे क्षण असू देत, स्थिर उभं राहणं आणि दुसऱ्यांना आनंद देणं, हेच हे झाड आपल्याला शिकवत असतात. आणि याच्यामुळेच कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही अडचणी येऊ दे, पण हे सगळे निसर्गातले घटक, अगदी पक्षी, नदी, समुद्र, वृक्ष, चंद्र, तारे किंवा तुळशीतला तो छोटासा दिवा, हे सगळे जण जीवन जगायचं कसं? रडत रडत जगायचं नाही, तर हसत हसत अडचणींना सामोरं जायचं. दुःख आलं
किंवा अपयश आलं म्हणून रडत बसायचं नाही, तर त्याच्यावर मात करायची, त्या प्रॉब्लेमना फेस करायचं, त्या अडचणींवर मात करायची आणि पुढे पुढे जायचं, यशस्वी व्हायचं. यश मिळेपर्यंत थकायचं नाही, थांबायचं नाही, रडत बसायचं नाही, तर अधिकाधिक पॉझिटिव्ह व्हायचं, अधिकाधिक सकारात्मक व्हायचं आणि आनंदाने हसत हसत दुसऱ्यालाही आनंद देत जीवन कसं जगायचं हे निसर्गातले घटक आपल्याला शिकवून जातात. आणि तेच कवीने आज आपल्याला इकडे सांगितलेलं आहे. मला वाटतं ही कविता तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल. थँक्यू.